आणि शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या राजांमध्ये जे नव्हतं त्याच्या अनेक गोष्टी शिवाजी महाराजांनी इम्प्लिमेंट करून दाखवल्या. शिवाजी महाराजांकडे विचार करे स्वतःची एक अष्टप्रधानांची टीम आहे जी 8 दिशांना काम करते. बघ ना, एक सचिव आहे, मंत्री आहे, एक शिवाजी महाराजांकडे एक सरनौबत आहे, शिवाजी महाराजांकडे दानाध्यक्ष आहे, पंडितराव आहेत. ही एक संपूर्ण फळी आहे जी 8 वेगवेगळ्या दिशांना काम करते. शिवाजी महाराजांचं प्रशासन एवढ्यासाठी वेगळं आहे. अजून काय केलं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी जमीन मोजणीचं प्रमाण बदललं. काय बदललंय? शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळात किंवा अगोदरच्या राज्यामध्ये अगोदरच्या शासकांमध्ये हाताचं अंतर हे प्रमाण म्हणून वापरलं जायचं. हाताचं अंतर हे त्या शासकानुसार बदललं जाईल ना. कुठल्या शासकाला हाताचं अंतर बदलेल तर आज तुझी जमीन जर समजा 100 हातांची समज, उद्या शासक बदलला तुझ्या जमिनीचा आकार बदलला ना. महाराजांनी जमीन मोजणीचं काठीचं प्रमाण नेमून दिलंय महाराजांच्या काळात. एखाद्या शेतकऱ्याला सरकारातून कर्ज पाहिजे तर शिवाजी महाराजांनी कर्ज देण्याची एक पद्धत लावून दिली की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही, आम्ही तुम्हाला शेतीची अवजारं देऊ, आम्ही तुम्हाला शेतीसाठी लागणारं पूरक साहित्य देऊ. का देऊ? हे का आज आपण जे बघतो की शेतीच्या नावाने कर्ज काढणं किंवा वेगवेगळ्या नावाने कर्ज काढणं, ते कर्ज वेगळ्या कामामध्ये वापरणं या गोष्टी सर्रास चालतात. मग तुम्ही जर आमच्या सरकारातून कर्ज घेतलं शेतीच्या नावाखाली, आम्ही जर तुम्हाला पैसे दिले किंवा जे काही चलन असेल ते दिलं, ते चलन तुम्ही वेगळ्याच कामात वापरलं तर नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल? आमच्याकडे तुम्हाला शेतीची अवजारं घ्यावी लागतील, तुम्हाला आमच्याकडून धान्य घ्यावं लागेल, ते तुम्हाला पिकवावं लागेल, त्यातून उगवू लागेल आणि मग तुमचं जेव्हा शेतात धान्य येईल तेव्हा ते आम्हाला ते परत करावं लागेल. मग इतकंच थांबत आहेत महाराज. मला त्या पद्धत पुढे काय म्हणतात माहितीये का? एखाद्या शेतकऱ्याला शेतीची अवजारं द्या, त्याला धान्य पण द्या, पण अर्थात धान्य शेतीत पेरल्यानंतर, त्यात नांगरणी पेरणी केल्यानंतर ते धान्य उगवण्याला वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत त्याला खायचं काय? म्हणून शेतकऱ्याला खाण्यासाठी पण धान्य द्या. हा पण विचार करायचा.